आज आपण बघणार आहे न्यूक्लिअर पॉवर प्लांट. कुठला पॉवर प्लांट? न्यूक्लिअर पॉवर प्लांट. किंवा इथं म्हणलंय बघा पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जी कडे जाण्याआधी न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये नेमकं आपण काय करणार आहे, काय प्रोसेस आहे, त्यासाठी आपल्याला न्यूक्लिअर फिजन येणं लय गरजेचं आहे. काय म्हणतोय, काय येणं गरजेचं आहे? न्यूक्लिअर फिजन. आणि न्यूक्लिअर फिजनलाच चेन रिएक्शन सुद्धा म्हटलं जातं. कशाला काय म्हणायचं बघा, न्यूक्लिअर फिजनला काय म्हटलं जातं? चेन रिएक्शन. आता फिजन आणि फ्युजन बघा बरं का, फिजन आणि फ्युजन. फ्युजन म्हणजे सगळ्या गोष्टी आपण एकत्र आल्या, ह्याला काय म्हणायचं? फ्युजन. बघा, गोष्टी एकत्र राहिल्या काय म्हणायचं? फ्युजन. आणि जर एकत्र सगळं सेपरेट झाल्या ह्याचा अर्थ फिजन. म्हणजे न्यूक्लिअर फिजन होतं. आता कशा प्रकारे होते सांगतो, ऐकताय सगळे? काय शिकणार आता आपण? न्यूक्लिअर फिजन. आता न्यूक्लिअर फिजन कशात होतं, तर तिथे आपण दोन एलिमेंटचा वापर करू शकतो. एक तर काय वापरू शकतो आपण? युरेनियम. आणि दुसरं प्लुटोनियम. बघा बरं का, कुठले दोन एलिमेंट वापरू शकतो आपण? युरेनियम आणि प्लुटोनियम. रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. मग आता तुम्हाला माहितीये न्यूक्लियस ऍटम मध्ये सगळ्यांना स्मॉलेस्ट पार्टिकल काय असतं? ऍटम. ऍटम मध्ये काय असतं? न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये दोन गोष्टी असतात बघा, एक तर काय असतं? प्रोटॉन, न्यूट्रॉन. आणि आजूबाजूला काय फिरत असतं? माहिती सगळ्यांना, ठीक आहे. मग आता मला सांगा, प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे ऍटॉमिक नंबर, बरोबर. आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची जर आपण सम केली, बेरीज, तर काय मिळत असतं आपल्याला? ऍटॉमिक मास नंबर. ठीक आहे. मग ऍटॉमिक मास नंबर महत्वाचा आहे. ऍटॉमिक मास मध्ये कोणाकोणाची बेरीज केली जाते? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. काय म्हणते? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला मिळून त्याला काय म्हणायचं? ऍटॉमिक मास नंबर. मग आता कळलं इथपर्यंत? ही जुनच आहे सगळं, ऍटॉमिक मास नंबर. आता बघा, आपण आता वापरू युरेनियम वापरू. ठीक आहे. युरेनियमच्या पुढे डॅश करून काय लिहिलंय बघा, काय लिहिलंय सांगा बरं? युरेनियम 200, युरेनियम 235. ठीक आहे. युरेनियम 235 जे आहे बघा बरं का, युरेनियम 235 सगळं व्यवस्थित चाललं होतं. काय म्हणतोय, कोणाचं व्यवस्थित चाललंय? युरेनियम 235. आता बघा, युरेनियम 235 सगळं व्यवस्थित चाललंय. चांगलं घर परपंच, संसार बिंसार सगळं व्यवस्थित चाललंय. बायका पोर आहे ती कुणाला? युरेनियम. बघा बरं का, कुणाला? युरेनियम. पण नीट बघा, युरेनियम 235 सगळं व्यवस्थित चाललंय, ह्याचा अर्थ ती स्टेबल आहे. कोण स्टेबल आहे? युरेनियम 235. सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. बघा, युरेनियम 235 काय स्टेबल आहे. पण काय झालं माहितीये का, युरेनियम 235च्या पोराचं लग्न झालं. हा, कोणाचं लग्न झालं? पोराचं. युरेनियम 235. मग आता मला सांगा, लग्न झालं म्हणजे सून आली त्यांच्या घरात. कुणाच्या घरात? युरेनियम 235च्या घरात काय आली? सून. मग सून आली, कुणाच्या घरात आली? युरेनियम 235. बरोबर का, सून आहे. सून न म्हणजे यन काय म्हणतोय? कोण आली? सून. कोणाच्या घरात आली? युरेनियम 235. आता मला सांगा, ह्यांच्या घरात बघा बरं का, काय म्हणतोय? युरेनियम 235 व्यवस्थित चाललं होतं, एक जण वाढला. सून आली ना, एक जण वाढ. मग काय झालं माहितीये का, एक जण वाढल्यामुळं त्याचं झालं युरेनियम 236. काय म्हणतोय? एक जण वाढला ना, बरोबर. काय झालं त्याचं? युरेनियम 236. कळते काय चाललंय सगळ्यांना? काय चालतंय बघा का. आता युरेनियम 235चं कन्वर्जन कशात झालं? युरेनियम 236. आता युरेनियम 236 झालं खरं, पण काय झालं माहिती? एक जण वाढलं, सून, आणि सासू सून चालू झाली भांडणं. आणि भांडणं झाल्यामुळं सकाळ संध्याकाळ नुसती किरकिर दोघींची, सासूनाची भांडणं. मग बस हा, मग आता भांडणं चालू झाली, ह्यांचा वैताग का पोराला युरेनियम 235. हे सगळं व्यवस्थित बघा बरं काय म्हणतोय, चांगलं स्टेबल होतं. आता काय झालं? अनस्टेबल झालं. कोण आल्यामुळं? सून नाही, एन. एन म्हणजे न्यूट्रॉन आहे. एन म्हणजे काय? एन म्हणजे काय? न्यूट्रॉन. न्यूट्रॉन कोणाच्या घरात आला? युरेनियम 235. आणि काय झालं? युरेनियम 236. पण जी स्टेबल होता ती काय झाला? आणि अनस्टेबल झालं की होतो स्फोट. काय होतो? त्यांच्या घराच्या झाल्या वाटण्या. कोणाच्या? युरेनियमच्या घराच्या झाल्या वाटण्या. मग काय झालं माहितीये का, बघा काय म्हणतोय, जी युरेनियम होता त्यांनी त्याच्यापाशी ठेवलं बेरियमला. कोणाला ठेवलं? बेरियमला ठेवलं. आणि पोराला सुनाला दिला क्रिप्टॉन. काय दिला? स्वतःपाशी काय ठेवलंय? पोराला सुनाला काय दिला? तरी बी घरात काय काय गोष्टी शिल्लक होत्या? 3 न्यूट्रॉन शिल्लक होतं. किती न्यूट्रॉन शिल्लक होतं? बघा, किती न्यूट्रॉन शिल्लक होतं? 3. मग आता मला सांगा, स्फोट झाला.
ही स्फोट झाला साधा सुद्धा झाला नाही. त्या स्फोट मुळे काय झालं माहितीये का, ह्याच्यातनं 200 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट एनर्जी मिळाली. किती एनर्जी मिळाली? 200 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. काय म्हणतोय? 200 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. ही जी स्फोट झाला ह्याच्यामुळे किती एनर्जी मिळाली? 200 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. बघा काय झालं पहिल्यापासून आपण काय केलं माहितीये का, युरेनियम 235 मध्ये त्याचा ऍटॉमिक मास नंबर आहे. ऍटॉमिक काय आहे? मास नंबर. ऍटॉमिक मास नंबर वरती न्यूट्रॉन आपण आदळला. न्यूट्रॉन काय केला आपण? असं आदळू शकतो का आपण? पण म्हणलं तुम्हाला, ठीक आहे. न्यूट्रॉन काय केला आपण? आदळला. आदळल्यानंतर त्यांनी काय केलं माहिती का, ते ऍब्झॉर्ब करून घेतला. कुणी? युरेनियम 235. न्यूट्रॉन काय केला? ऍब्झॉर्ब. मग त्याचं कन्व्हर्जन त्याच्या आयसोटोप मध्ये झालं. आयसोटोप माहिती आहे, ऍटॉमिक नंबर सेम, ऍटॉमिक मास नंबर डिफरंट. आयसोटोप कुठला इथं? युरेनियम 236. एक काय वाटला कळलं, कारण न्यूट्रॉन काय झाला? आदळला होता, ऍब्झॉर्ब करून घेतला. ठीक आहे. आता मला सांगते काय झालं मग? अनस्टेबल झाला. न्यूट्रॉन नवीन आल्यामुळं ती जी युरेनियम 236 होता ती काय झाला? अनस्टेबल. अनस्टेबल झाल्यामुळे ती फुटला. काय म्हणतोय? फुटला. आणि त्यातनं काय काय बाहेर निघलं? बेरियम, क्रिप्टॉन. त्यातनं एनर्जी मिळाली. किती एनर्जी मिळाली? 200 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. आणि त्याचबरोबर किती न्यूट्रॉन सोडलं त्याने बाजूला? 3 न्यूट्रॉन सोडलं. पण आता ही काय प्रोसेस थांबत नाही. ही जी न्यूट्रॉन आहे रिकाम आहे, गप बसत नाही. ही जाणार दुसऱ्या युरेनियम 235 कडे. ही पण जाणार कोणाकडे? युरेनियम 235 कडे. ही पण कोणाकडे जाणार? युरेनियम 235. बरोबर का? युरेनियम 235 कडे प्रत्येक न्यूट्रॉन गेला. आता मला सांगा, न्यूट्रॉन ह्याच्या आदळला त्याने काय करणार सांगा बरं? युरेनियम 235 ऍब्झॉर्ब करून घेणार. आदळल्यानंतर काय होतंय? ऍब्झॉर्ब केला की युरेनियम 235 काय होणार? युरेनियम 236. आणि युरेनियम 236 जी तयार झाला ती स्टेबल आहे का अनस्टेबल आहे? आधी कसा होता? न्यूट्रॉनने त्याला काय केलं? अनस्टेबल झालं. तुम्हाला माहिती स्फोट होतोय, त्यातनं किती एनर्जी मिळणार आहे? 200 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. त्याचबरोबर त्यातनं पण काय निघणार? बेरियम पण बाहेर निघणार आणि क्रिप्टॉन पण. हिथं बी होणार तसंच. सेम प्रोसेस हिथं पण होणार. सेम प्रोसेस हिथं पण होणार. मला सांगा, ही प्रोसेस पुढं मला सांगा, पुढची प्रोसेस जरी झाली, फुटला तरी अजून 3 न्यूट्रॉन सोडणार. ते अजून 3 न्यूट्रॉन सोडणार. प्रत्येक न्यूट्रॉन कळतंय का तुम्हाला? ही जी प्रोसेस आहे ही थांबणारी प्रोसेस आहे का सांगा बरं? ही साखळी चालू झाली आहे. साखळी म्हणजेच कुठली रिएक्शन आहे? ही चेन रिएक्शन. आपण पुढचं काय केलंय का? आपण फक्त पहिल्यांदा एक काम केलं. न्यूट्रॉन काय केलं त्याच्यावरती? बंबार्ड केलता. काय केलता? बंबार्ड. म्हणजेच काय केलता? आदळला होता. कुणावरती? युरेनियम 235 वरती. आणि ही जी आता बघितलं तुम्ही सगळं, ह्यालाच काय म्हणायचं तुम्ही? न्यूक्लिअर फिजन. न्यूक्लिअर फिजनला दुसरं नाव काय म्हणायचं इथं? चेन रिएक्शन. काय झालं कळलं सगळ्यांना? नक्की. ठीक आहे. आपण काय घेतलं सांगा बरं? युरेनियम 235. 235 काय सांगा बरं? ऍटॉमिक मास नंबर. आणि युरेनियम 235 वरती आपण कुणाला आदळला? आदळल्यामुळे त्यांनी काय केला? ऍब्झॉर्ब केल्यामुळे काय झालं? युरेनियम 236 एक आयसोटोप तयार झाला. आणि ती कसा आहे? अनस्टेबल असल्यामुळे ते काय झाला? फुटल्यामुळे किती एनर्जी बाहेर पडली? मग आता मला सांगा, ज्या वेळेस आता पुढे सगळे प्रोसेस सेमच होणार आहे. ज्या वेळेस युरेनियम 236 फुटल त्यावेळेस किती एनर्जी बाहेर पडणार? 200 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. म्हणजे एनर्जी पाहिजेच की आपल्याला. काय पाहिजे? एनर्जी. मग एनर्जी हीटच्या स्वरूपात आपल्याला मिळते. कुठली? ही जी मिळती, ही जी फुटल्यानंतर स्फोट झाल्यानंतर जी एनर्जी मिळते ती कशा स्वरूपात मिळते? हीट एनर्जीच्या स्वरूपात. माझा बरोबर का? हीट एनर्जीच्या स्वरूपात तुम्हाला म्हणतात 200 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. तुम्हाला अंदाज येणार नेमकं किती मिळते. बरोबर का? जर आपण 1 ग्राम युरेनियमचं, लक्षात ठेवा, 1 ग्राम युरेनियमचा आपण जर न्यूक्लिअर फिजन केलं, त्यातनं जेवढी हीट तयार होती, किती ग्राम मधनं म्हणलं? 1 ग्राम मधनं जेवढी हीट तयार होती तेवढी हीट आपल्याला कोळशाने 3000 किलो कोळसा जाळल्यावर जेवढी हीट तयार होती का नाही, तेवढी हीट ही 1 ग्राम करते. बघा कोण? कोळसा ज्यावेळेस 3000 किलो जाळतोय आपण, त्यावेळेस जेवढी हीट तयार होती तेवढीच हीट किती करते? ही 1 ग्राम मध्ये. मला सांगा, हे तर काय धूर होतोय का? कोळशात कसा धूर होत होता? हे तर होतोय का धूर? म्हणजे चांगली गोष्ट आहे ना. पण आपल्याला जी पाहिजे होती ती मिळते. बरोबर का? काय म्हणतोय? पण सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का? ही वाढत जाते चेन रिएक्शन. ही थांबतच नाही. ह्याला कंट्रोल करणं लय गरजेचं आहे. जर कंट्रोल नाही झाली तर लक्षात ठेवा ही भरपूर घातक, रेडिओ ऍक्टिव्ह आहेत, हार्मफुल रेडिएशन बाहेर पडतात ह्यातनं. ठीक आहे. जर आपल्या त्वचेपर्यंत जर पोहोचला तर ह्याचा अर्थ आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. ठीक आहे. त्यातून आपला मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे लय हार्मफुल गोष्टी आहेत त्या. मग ही कुठे बी असं हवेत करून चालत नसतं. जे न्यूक्लिअर बॉम्ब ऐकलंय तुम्ही, न्यूक्लिअर बॉम्ब, सेम प्रोसेस न्यूक्लिअर बॉम्ब मध्ये सेम. ही जी आता शिकवली ही बॉम्ब मध्ये सेम प्रोसेस वापरली जाते जाचाल बनवायला. ही मिळत नसतं कुठे बी. ठीक आहे. आता युरेनियम
35चा आपण हे जे बघितलं हीच आपण प्लुटोनियम सोबत सुद्धा करू शकतो बघा बरं का प्लुटोनियम. पण आपण आता कशाचं उदाहरण बघितलं फक्त युरेनियमचं बघितलं. काय अडचण कोणाला काय म्हणायचं ह्या प्रोसेसला सांगा बरं. न्यूक्लिअर फिजन. न्यूक्लिअर फिजनला दुसरं नाव काय सांगा बरं. आपल्याला युरेनियम 235 वरती काय बंबार्ड करावं लागते. न्यूट्रॉन. काय करावं लागते. ती न्यूट्रॉन काय होणार आहे ऍब्झॉर्ब करून त्याचा आयसोटोप तयार होतोय म्हणजे कुठला युरेनियम 200. स्फोट झाल्यानंतर किती एनर्जी मिळते आपल्याला. ही थांबणार आहे का प्रोसेस. कळलं नक्की कळलं का. ह्याचा आपल्याला वापर करायचा आहे. पण ही मला सांगा असं हवेत कुठं पण आपण तयार करू शकत ही असली प्रोसेस करू शकत नाही. त्यासाठी एक कंपार्टमेंट असतं ती केली जाते सगळीच्या सगळी प्रोसेस रिएक्टर मध्ये कुठे केली जाते बघा बरं का. सगळी प्रोसेस बाहेर कुठं पण करू शकत नाही. कुठं करायची. कळलं नक्की. जायचं पुढं तिकडे जायचं. घेतलं कळलं सगळ्यांना. ठीक आहे लाव. आता दिसतंय व्यवस्थित सगळ्यांना दिसतंय का. आता म्हणलं न्यूक्लिअर फिजन कुठले दोन एलिमेंट वापरू शकतो आपण. युरेनियम 235 किंवा प्लुटोनियम 239. 239 काय सांगा आपण प्लुटोनियमचा ऍटॉमिक मास नंबर. शाबास. चला या पुढं. आता न्यूक्लिअर एनर्जी. आता न्यूक्लिअर एनर्जी तयार करायची म्हणजेच आपल्याला काय करणं गरजेचं आहे न्यूक्लिअर फिजन. पण न्यूक्लिअर फिजन असं कुठेही करू शकत नाही. त्यासाठी कंपार्टमेंट आहे ह्याला म्हणायचं रिएक्टर म्हणायचं. काय म्हणायचं ह्याला बघा. ही बाहेर नाही ही सगळं कुठे केलं जातं एका रिएक्टर मध्ये. ही जी दिसते तुम्हाला ह्याच्यात भरलाय युरेनियम 235. ह्याच्यात काय भरलाय युरेनियम 235. अजून प्रोसेस चालू झालेली नाही. आधी काय काय केलंय बघा. ही जी रिएक्टर आहे ह्या रिएक्टर मध्ये ठेवलंय युरेनियम 235 सगळीकडे ठेवलेला आहे. तुम्हाला मध्ये ही रॉड का टाकल्यात आहे तर मला सांगा रिएक्शन कंट्रोल होणार आहे का. ही कंट्रोल करायसाठी काय तर पाहिजे की बरोबर. कंट्रोल करण्यासाठी कंट्रोल पॉट्स आहेत. ठीक आहे. काय म्हणायचं ह्याला कंट्रोल पॉट्स. ही कशापासून बनवले जातात बघा बोरॉन आणि कॅडमियम पासून बनवले जातात. लक्षात ठेवा. कंट्रोल पॉट्सचं काय काम आहे सांगा. कंट्रोल करायचे. काय कंट्रोल करायचे चेन रिएक्शन कंट्रोल करायची आहे. हे तर काय भरले सांगा बरं ह्याच्यात युरेनियम 235. ही जी दिसतंय निळं ह्यात भरले पाणी. काय भरले थोडा सुद्धा स्पेस ठेवलेला नाही. तुम्हाला पाणी का ठेवलंय काय म्हणतोय ह्याच्यात पाणी. पहिली गोष्ट एक तर कूलंट म्हणून सुद्धा आपण ते पाणी काम करू शकतं कंट्रोल करण्यासाठी. शक्यतो जास्त करून कंट्रोल करायचं काम कोण करते कंट्रोल पॉट्स करतायत. ठीक आहे. आता ही जी प्रोसेस आहे मला सांगा ही अजून चालू झालं नाही. पण ज्यावेळेस मी एक न्यूट्रॉन युरेनियम 235 आढळलं त्यावेळेस ही जे आपण म्हणलं आता न्यूक्लिअर फिजन. हे न्यूक्लिअर फिजन इथं सगळीकडे चालू होईल. आणि मला सांगा चालू झाला ह्याचा अर्थ प्रत्येक ऍटम मधनं किती एनर्जी बाहेर पडती 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि प्रत्येक एनर्जी म्हणजे हिट एनर्जी मधनं पाणी जे आहे ते गार राहील का गरम होईल. मग लय गरम होईल कारण रिएक्शन आहे. ठीक आहे. घ्या पुढं. ही जी पाणी आहे ती गरम होणार आहे बघा बरं का. इथं काय दिसते बघा ही रिएक्टर आहे प्रोसेस बघा. ह्याला काय म्हणायचं रिएक्टर. ह्यात काय भरले सांगा बरं युरेनियम 235. ह्याला काय म्हणायचं कंट्रोल पॉट्स कंट्रोल करण्यासाठी. ही पाईपलाईन पाईप ह्याला कनेक्ट केला ह्याला म्हणायचं बॉयलर. काय म्हणायचं ही जी दिसते ह्याला म्हणायचं बॉयलर. बॉयलरची पाईपलाईन कुणीकडे गेली सांगा बरं टर्बाईनला कनेक्ट काय केलंय खाली काय आहे कंडेन्सर. कनेक्ट कशाचे परत ती पाईपलाईन माघारी कुठं आली बॉयलर मध्ये. ठीक आहे. आता प्रोसेस बघा काय होत्या. चला आपण न्यूट्रॉन आदळायचा. ह्याचा अर्थ आपल्याला काय चालू होणार आहे न्यूक्लिअर फिजन. न्यूक्लिअर फिजन चालू करायचं आपल्याला. न्यूक्लिअर फिजन चालू झालं बघा. इथं काय चालू झालं न्यूक्लिअर फिजन. न्यूक्लिअर फिजन चालू झालं ह्याचा अर्थ तिथे हीट तयार व्हायला लागली. हीट तयार झाली ह्याचा अर्थ ते पाणी काय होईल सांगा बरं पाणी लय गरम होईल. ते मग वाफ होईल की नाही होणार का कारण फुल प्रेशराइज पाणी भरलंय तिथं. कुठं तुला स्पेस दिसतोय का तुम्हाला सांगा बरं तिथं. ह्याचा अर्थ तिथं वाफ होऊ शकत नाही. ह्या रिएक्टर मध्ये वाफ होणार नाही. ठीक आहे. ही जी गरम पाणी लय गरम होणार आहे ही जी गरम पाणी इकडे येणार कुठे येणार बॉयलर मध्ये. पण बॉयलर मध्ये निम्म पाणी भरून ठेवलंय जागा इथं. ह्याचा अर्थ हे पाणी हे गरम पाणी आलंय आणि गार पाणी. हे गरम पाणी आलंय आणि गार हीट काय होणार हीट एक्सचेंज झाले. ह्याचा अर्थ गरम पाणी गार होणार आणि गार पाणी गरम होऊन त्याचं रूपांतर आता कशात होणार स्टीम होणार ना. मग ती स्टीम फुल प्रेशराइज स्टीम. गरम टेम्परेचर वाढलं की प्रेशर वाढत असतो. टेम्परेचर वाढलं का वाढत असतो लक्षात ठेवा. टेम्परेचर वाढल्यामुळे काय झालं प्रेशर वाढला स्टीमवरचा आणि स्टीम प्रेशराइज स्टीम कोणाकडे गेली टर्बाईन काय व्हायला लागला टर्बाईन भेगायला लागला. ह्याचा अर्थ शाफ्ट पण काय व्हायला लागला शाफ्ट भेगायला लागला. ह्याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड काय व्हायला लागलं आणि चेंज झालं की मॅग्नेटिक फील्ड मधनं मॅग्नेटिक फील्ड चेंज झाला. ह्याचा अर्थ आपल्याला कुठली एनर्जी मिळाली जी पाहिजे होती मिळाली की. काय काय प्रोसेस केली बघा. पहिल्यांदा आपण इथं कुठलं फिजन करून घडवून आणलं न्यूक्लिअर फिजन. न्यूक्लिअर फिजन म्हणजे चेन रिएक्शन घडवून आणली. ती पाणी काय केलं आपण गरम. पाणी गरम झाल्यामुळे ती पाणी गरम कुठं पाठवलं आपण बॉयलर. बॉयलर मध्ये ऑलरेडी पाणी होतं म्हणजे तिथं काय झालं हीट एक्सचेंज. हीट एक्सचेंज झाल्यामुळे बॉयलर मध्ये पाण्याचं रूपांतर कशात झालं आणि ती स्टीम कोणाकडे पाठवली आपण टर्बाईन. टर्बाईन मिंगला पुढचं काम ऑटोमॅटिक होतंय. मला ती स्टीमचं काम संपलं का तिथं
ती स्टीम आपण खाली लावली कुठं कंडेन्सर मध्ये आणि कुलिंग टॉवर मधनं कसलं पाणी आलं तिकडनं खाली शिकवलंय कुलिंग टॉवर मधनं कसलं पाणी येतंय गार इकडनं गरम स्टीम पलीकडनं गार पाणी काय होणार हीट एक्सचेंज झाली ह्याचा अर्थ गार पाणी गरम आणि स्टीमचं कन्व्हर्जन वॉटर बरोबर ही जी साचलेलं पाणी ही मोटर परत कशात टाकणार आहे मला सांगा इथं पाणी आहे लक्षात ठेवा इथं पाणी आहे पाण्याची स्टीम झाली बॉयलर मध्ये कंडेन्सर मध्ये स्टीमचं पाणी पाण्याचं स्टीमचं पाणी वाया चाललंय का हिथं पण बघा हीच पाणी हिथं जाते गार होते परत इकडे येते गरम होते गार होते गरम होते पाणी जास्त आपण वापरत नाही तीच रियूज चालू आहे आपलं ठीक आहे कळलं कुठला पॉवर प्लांट शिकलो सांगा बरं आपण न्यूक्लिअर पॉवर प्लांट कळलं ह्याला काय म्हणायचं सांगा बरं आता चला 5 प्रश्न विचारतो ह्याला काय म्हणायचं सांगा रिएक्टर मध्ये पाणी गरम झालं कुठल्या फ्युजन मुळे न्यूक्लिअर फ्युजन झाल्यामुळे पाणी गरम झालं कुठं पोहोचलं बॉयलर मध्ये कशाचं रूपांतर कशात झालं स्टीम कोणाकडे पोहोचली स्टीम कंडेन्सर मध्ये आल्यानंतर स्टीमचं रूपांतर कशात झालं वॉटर मध्ये झालं कशामुळे कुलिंग टॉवर मध्ये कसलं पाणी आलं आणि काय झालं इथं हीट एक्सचेंज तीच पाणी आपण तिथं रिपीट लावलेलं आहे न्यूक्लिअर पॉवर प्लांट पण अशी डायग्राम काय पेपर मध्ये येत नाही आपल्याला काय पाहिजे फ्लो चार्ट घ्या बघा फ्लो चार्ट मला सांगा फ्यूल आपण काय वापरलं होतं युरेनियम किंवा आपण काय वापरू शकतो प्लुटोनियम मला सांगा ही जी युरेनियमचा वापर करून आपल्याला न्यूक्लिअर फ्युजन करायचं पण न्यूक्लिअर फ्युजन कशात केलं जातं न्यूक्लिअर रिएक्टरमध्ये न्यूक्लिअर फ्युजन केलं जातं आता मला सांगा ती जी न्यूक्लिअर फ्युजन झालं त्यामुळे हीट तयार झाली ती गरम पाणी बॉयलरमध्ये पाठवलं बॉयलरमध्ये सिस्टीम ऑफ स्टीम जनरेशन फ्रॉम वॉटर तुम्ही असं लिहू शकता बॉयलर फॉर कन्व्हर्टिंग वॉटर टू स्टीम असे म्हणलं तरी चालतंय स्टीम झाली स्टीम कोणाकडे पाठवली आपण टर्बाइन स्टीम पाठवली म्हणून त्याला काय म्हणायचं स्टीम टर्बाइन मिळायला लागलं की जनरेटर मधनं मॅग्नेटिक फील्ड चेंज झाला आणि काय मिळालं आपल्याला इलेक्ट्रिक पण स्टीम टर्बाइन मधनं जी स्टीम आपल्याला रिकामी झाली ती कुठं पाठवली आपण कंडेन्सर मध्ये मग त्याला म्हणलं आपण सिस्टीम फॉर कन्व्हर्टिंग स्टीम बॅक टू वॉटर तीच वॉटर परत कुठे येणार आहे बॉयलर मध्ये येणार आहे ठीक आहे प्रोसेस कळली सांगा फ्यूल कुठला वापरला आपण किंवा आपण काय वापरू शकतो कालच्या थर्मल पॉवर प्लांट मध्ये फ्यूल काय वापरलेला आपण ठीक आहे आता मला सांगा ही जे आपण फ्युजन करायचं न्यूक्लिअर फ्युजन करायचं कुठेही करू शकतो का रिएक्टर लागते बरोबर बघा बरं का रिएक्टर लागते रिएक्टर ठीक आहे रिएक्टर मध्ये न्यूक्लिअर फ्युजन घडवून आणायची नंतर बॉयलर मध्ये पाण्याचं रूपांतर कशात होतं स्टीम कोणाकडे जाती टर्बाइन का होते बिंग लगेच आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी मिळते कळलं सगळ्यांना पण एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन कशी होते बघा बरं का मला सांगा न्यूक्लिअर फ्युजन झालं ह्याचा अर्थ न्यूक्लिअर एनर्जी ह्यांच्यापाशी कुठली एनर्जी असणार न्यूक्लिअर एनर्जी नंतर ना न्यूक्लिअर एनर्जी घ्या पुढे न्यूक्लिअर एनर्जीचं रूपांतर आपण तिथं बॉयलर मध्ये गरम केलं की पाणी गरम केलं आणि वॉटरचं स्टीम मध्ये रूपांतर ह्याचा अर्थ हीट आहे तिथं आणि हीट म्हणजे कुठली एनर्जी थर्मल एनर्जी स्टीम फुल प्रेशरनी कोणाकडे गेली टर्बाइनकडे ह्याचा अर्थ कायनेटिक एनर्जी असणार स्टीम मध्ये आणि टर्बाइन विभागायला लागला म्हणजे टर्बाइन म्हणजे कुठली एनर्जी शेवटी कुठली एनर्जी मिळाली एनर्जी आपण तयार करू शकतोय का नष्ट करू शकतोय का ट्रान्सफर होती पहिल्यांदा सुरुवात कुठून झाली न्यूक्लिअर एनर्जीचं कन्व्हर्जन आपण काय केलं थर्मल एनर्जीचं कायनेटिक एनर्जी इन स्टीम कायनेटिक एनर्जी स्टीमचं कायनेटिक एनर्जी इन टर्बाइन आणि शेवटी इलेक्ट्रिकल एनर्जी कळलं सगळ्यांना सोपं आहे का अवघड आहे बरी कालचा थर्मल पॉवर प्लांट क्लिअर आहे सगळ्यांना रिव्हिजन सुद्धा गरज नाही पडली पाहिजे एवढं सोपं आहे ठीक आहे त्यानंतर हे झालं एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचं आता मला सांगा जसं काल आपण थर्मल पॉवर प्लांटचे प्रॉब्लेम बघितलेले तसे इथं पण भरपूर प्रॉब्लेम आहेत 2 आहेत किती आहेत पहिला प्रॉब्लेम सांगतो बघा आता मला सांगा आपण तिथं न्यूक्लिअर फ्युजन जे केलं त्याच्यामध्ये आपल्याला काय झालं की बेरियम मिळाला क्रिप्टॉन मिळाला कुठं ना कुठं ती थांबलं ठीक आहे आता मला सांगा ती जी एक्स्ट्राचं मटेरियल मिळालं त्याचा उपयोग आहे आपल्याला पण जी एक्स्ट्रा मिळालं ती सगळं रेडिओ ऍक्टिव्ह आहे कसलं ऍक्टिव्ह आहे माझा रेडिओ ऍक्टिव्ह मला सांगा त्यातनं हार्मफुल रेडिएशन बाहेर पडतायत काय म्हणतो हार्मफुल रेडिएशन आणि ती रेडिएशन हजारो वर्ष चालतायत मला सांगा आपल्यापर्यंत जर आले तर आपल्याला धोका आहे की त्याचा म्हणून त्याला काय केलं जातं असे कंपार्टमेंट केले जातात असे डबे केले जातात त्या डब्यात ठेवलेलं असतं सगळं ती जर समजा असं स्टोरेज करून ठेवावं लागतं जर स्टोरेज ती डिकम्पोज नावाची गोष्ट ती होत नाही जर ती जर बाहेर पडले रेडिएशन तर आपल्याला धोका त्याचा असतोय ही पहिला प्रॉब्लेम दुसरा प्रॉब्लेम आहे जर समजा न्यूक्लिअर रिएक्टरचा स्फोट झाला ऍक्सिडेंट झाला एखादा तर ऍक्सिडेंट झाल्यानंतर तिथं सगळं रिएक्शन जी होणार ती बाहेर हवेत होणार आणि हवेत झाल्यानंतर लक्षात ठेवा काय होऊ शकतं हार्मफुल रेडिएशन सगळीकडे पसरू शकतात ही जी मागं चित्र दिसते ती जपानमध्ये 2011 फुकुशिमा दाइची या ठिकाणी ही झालं ऍक्सिडेंट झालता तिथं ऍक्सिडेंट झाल्यानंतर तिथं सगळी जी लोक होती सगळी
थोडक्यात मरण पावली आणि त्यानंतर 2011ला जे ऍक्सिडेंट झाला त्या ऍक्सिडेंट नंतर आता हजारो वर्ष तिथे रेडिएशन ती तशीच राहणार आहे, ती जाणार नाही. त्यामुळे तिथं माणसं जाऊ शकत नाही. ती कुठं झालं, ही जपानमध्ये झालं 2011ला. ज्यावेळेस अर्थक्वेक आलता, भूकंप आलता तिथं, त्या भूकंपामुळे ती सगळा रिएक्टर फुटला होता आणि सगळं ऍक्सिडेंट आपल्याला मोठा बघायला मिळते. फोटो दिसतोय तुम्हाला. मग दोन प्रॉब्लेम आहेत. एक तर काय होऊ शकतं, ती जी डिकम्पोज न्यूक्लिअर वेस्ट आहे, ती न्यूक्लिअर वेस्ट डिकम्पोज होत नाही. आणि दुसरा प्रॉब्लेम, जर ऍक्सिडेंट झाला तर तिला फॅटल असू शकतो. फॅटल म्हणजे घातक असू शकतो. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? किती प्रॉब्लेम सांगा बरं? थर्मल पॉवर प्लांटचे किती प्रॉब्लेम होते? सगळ्यांना सगळं लक्षात आहे आता? विचारू प्रश्न नक्की. किती पॉवर प्लांट शिकलो सांगा आपण? पहिला कुठला होता? थर्मल पॉवर प्लांट. दुसरा न्यूक्लिअर पॉवर प्लांट. थांबायचं आज इथंच? ओके. न्यूक्लिअर फिजन कळलं सगळ्यांना? कशाचा वापर केला सांगा बरं आपण तिथं? युरेनियम 235. ठीक आहे, त्याच्यावरती काय आढळलं आपण? न्यूट्रॉन आढळला. त्यानंतर स्टेबल होता ती काय झाला? अनस्टेबल. स्फोट झाला, त्यात एनर्जी किती मिळाली? 200 मेगा इलेक्ट्रॉन. ओके, ठीक आहे, मस्त. जाऊ शकतो.